नमस्कार, आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बुलढाणा ब्रेकिंग. शाळकरी अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार, दोघांवर बलात्कारासह अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल. मेहकर येथील घटना. पोलिसांकडून मात्र लॉज मालकावर अद्याप गुन्हा दाखल नाही. शाळेत जात असलेल्या एका शाळकरी अल्पवयीन मुलीला दोन युवकांनी बळजबरीने मेहकर शहरातील निवांत हॉटेलमध्ये नेत तिच्या इच्छेविरोधात तिच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेनं मेहकर शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मोहन उर्फ राज चव्हाण आणि ओम पराड अशी आरोपींची नावं आहेत. पीडित मुलगी ही शाळेत जात असताना तिला आरोपीने जबरदस्तीने गाडीवर बसवून लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मात्र या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप लॉज मालकावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे लॉज मालकाला पोलिसांकडून अभय का दिले जात आहे अशी चर्चा शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या लॉजवर पोलिसांनी अनेक वेळा वेश्या व्यवसाय सुरू असताना कारवाई केली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा. आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी संपादक राकीब बागवान. सदर मुलीला दोन जे तिचे मित्र आहेत त्यांनी मोटरसायकलवर बसून एक निवांत हॉटेल तिथे घेऊन गेलेले आणि जो चालवत होता मुलगा मोटरसायकल तो परत निघाला आणि जो मित्र आणि ही पीडित मुलगी दोघंही लॉजमध्ये जवळपास 4 ते 4.5 तास त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि सदर मुलीला नंतर जिथून घेऊन गेले तिथे सोडून देण्यात आले. मुलीने सदरची घटना घरी आईला सांगितल्यानंतर आई पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व हकीकत सांगून आपण तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीच्या शोधार्थ 2 पथके तयार केली आणि काल आरोपींचा दोघंही आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे. अटक करून आज PCR आणि पुढील तपास करत आहोत. हॉटेल चालकावरती काय करणार? जे कोणी पोक्सोमध्ये तरतूद आहे, जे कोणी अशा गुन्ह्याला मदत करतील किंवा अपप्रेरणा देतील अशा प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला जे कोणी मदत करतील अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना आपण निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.